तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बिचारे आले होते घाटावरून कर्जुव्यात कामाला बोलवलं होतं, खास आंब्याच्या पेट्या ठोकायला. बिचाऱ्यांचं वय पण नव्हतं, तेवढं लहानच होते. बोलता बोलता सांगून गेले मालकाकडून त्यांचे जाम हाल होत होते. तर विषय काय माहिती आहे मंडळी, ते लोक आहे ना म्हणजे आंब्याच्या पेट्या ठोकायला आलेले. त्यांना काय धड जेवण नाही, 11 वाजता सकाळी भाकरी, दुपारचं जेवण 4 वाजता, पगार नाही काय नाही. परत शेतातली पण त्यांना कामं करायला लावायचे. ते बिचारे निघाले त्यांच्या गावाला, घाटावरून त्यांना बोलवलं खास पेट्या ठोकायला. एखाद्याच्या गरिबीचा एवढा तरी फायदा नाही घ्यावा माणसाने. काय बोलणार, त्यांच्याकडे आता गाडीत जायला पैसे नव्हते. तुम्ही पैसे देता म्हणजे याच्यावर काही मेहरबानी नाही करत. त्यांचा कामाचा मोबदला आहे ना तो. काय बोलायचं ना. जाम वाईट वाटत होते त्यांच्यासाठी. त्यांना सोडलं आरवलीत आणि ह्या वहिनीनं सोडायचं होतं राजनेवाडी आणि या काकींना घेऊन गेलो कर्जुयामध्ये. त्यांना पण सोडलं. तरी ताई आली, तिला जायचं होतं कुंभारवाडी, तिला पण सोडलं. आणि या काकांना जायचं होतं कळंबुशीमध्ये, त्यांना पण गेलो घेऊन, सोडलं आणि आलो रिटर्न. स्टँडवर भेटली आपल्याला ही आत्या, तिला जायचं होतं असं तिला गेलो घेऊन असं असंच फिरत फिरत आपल्या पोल्ट्रीत गेलो होतो. बघितलं तर लहान पोरं कशी घसरगुंडी खेळत होती. लहानपणीची आठवण जागी झाली. पण मोबाईलपासून लांब बघून जरा बरं वाटलं. तर आताची एवढी पोरं सगळी मोबाईलमध्ये घुसलेली, त्या जीवाची मजा करत होती नुसती. तर रात्री आमच्या घराजवळ आहे ना साप आला होता. मांजराने बघ कसं अडवून ठेवलं नाही. तर आमच्याकडे या सापाला कांडर म्हणतात. तर त्याला पेटलून लावलेलं आहे आणि गेलो नदीत माशाला. थोडेफार मासे पकडलेले. तर आजच्यापुरते एवढंच. भेटून एक सुटी मिळतो. काळजी घ्या, टाटा बाय बाय.